नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपले स्वागत। केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती। ही बंदी 31 मार्चपर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते। मात्र 31 मार्च नंतर देखील कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम आहे। पण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या निवडणूक प्रचारात अनेक मुद्द्यांवर चर्चा होत आहे। त्यातच महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून गुजरातला एक न्याय व महाराष्ट्राला वेगळा न्याय का असा सवालही उपस्थित केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे। त्यानुसार 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळू शकतो। मोदीच्या महाराष्ट्रातील आगमनापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे। केंद्र सरकारने 6 देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याने कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे। बांगलादेश, UAE, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेत भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे। 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा आखाती व काही युरोपीय देशात निर्यात केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी गुजरातमधील 2000 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती। त्यावरून महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद रंगला होता। महाविकास आघाडीचे नेते कांद्याच्या प्रश्नावर प्रचार सभेत आक्रमक झाल्याचेही पाहायला मिळाले। शरद पवार, संजय राऊत यांनीही कांद्याच्या प्रश्नावरून मोदी सरकारवर लक्ष केले होते। दरम्यान केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता। कांद्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचे दिसून आली। केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? कारण या निर्णयापूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे। या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही असा दावाही रविकांत तुपकर यांनी केला आहे। केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असतं तर निर्यात बंदी लागू केली नसती, असं रविकांत तुपेकर यांनी म्हटलं आहे। अल निनोच्या प्रभावामुळे मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिलं होतं। यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। तसेच दुसरे कारण म्हणजे देशातील बाजारात स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा हा सरकारचा उद्देश होता। किमतीवर नियंत्रण राहावं यासाठी सरकारनं खबरदारी म्हणून कांद्यावर निर्यात बंदी केली। मात्र या निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। 4000 रुपये प्रति क्विंटल आलेला दर सध्या 800 ते 1200 रुपयाच्या दरम्यान आला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। तर केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।